ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे। जिजाऊची वारी पंढरीच्या दारी। शहापूर तालुक्यातील 3,500 वारकरी पंढरपूर वारीसाठी रवाना। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य मोफत पंढरपूर दर्शन सेवेला उत्साहपूर्ण वातावरणात प्रारंभ झाला। संस्थेचे संस्थापक अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 5 जिल्ह्यांतील तब्बल 300 बसेसद्वारे सुमारे 15,000 वारकरी आणि भाविक श्री क्षेत्र पंढरपूरकडे भक्तिभावाने रवाना झाले। या उपक्रमामध्ये शहापूर तालुक्यातून 75 बसेसद्वारे सुमारे 3,500 वारकरी व भाविकांनी विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी प्रस्थान केलं। टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामच्या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला होता। वारकऱ्यांचा उत्साह आणि जिजाऊंच्या स्वयंसेवकांची सेवाभावी धडपड यामुळे प्रस्थान सोहळा अत्यंत भक्तिमय आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला। गेल्या 3 वर्षांपासून जिजाऊ संस्था सातत्यानं हा सेवाभावी उपक्रम राबवत असून आर्थिक परिस्थितीमुळे पंढरपूर वारीस जाता न येणाऱ्या हजारो वारकरी बांधवांना मोफत दर्शनाची सुवर्ण संधी उपलब्ध करून देत आहे। समाजसेवा, भक्ती आणि मानवतेचा सुंदर संगम घडवणारा हा उपक्रम कोकण विभागातील सर्वात मोठ्या निशुल्क वारकरी सेवा उपक्रमांपैकी एक मानला जातो। वारकऱ्यांच्या सुरक्षित आणि सुखकर प्रवासासाठी जिजाऊ संस्थेच्या वतीनं बस व्यवस्था, भोजन, नाश्ता, पिण्याचं स्वच्छ पाणी, निवास व्यवस्था, वैद्यकीय सेवा तसंच स्वयंसेवकांमार्फत संपूर्ण समन्वयाची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली आहे। त्यामुळे वारकरी कोणत्याही गैरसोयीशिवाय विठुरायाच्या दर्शनासाठी आनंदाने रवाना झालेत। या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिजाऊ संघटना शहापूर तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्वयंसेवकांनी मागील अनेक दिवस अथक परिश्रम घेतले। वारकऱ्यांची नोंदणी, बस नियोजन, प्रवास व्यवस्था आणि प्रत्येक भाविकापर्यंत सेवा पोहोचवण्यासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीनं काम करण्यात आलं। ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा। मुख्य संपादक वसंत पानसरे।